सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आदेश दिल्याचं कळतंय। एकंदरीतच राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी आहे, कारण की राष्ट्रवादीच्या गोटामध्ये जो काही राडा झाला होता त्यानंतर आपण पाहतोय की सारवासारव केली जाते का, त्यानुसार आता सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः हे आदेश दिले आहेत, म्हणून आता राजीनामा ते केव्हा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सूरज चव्हाण या संपूर्ण घडामोडीची जबाबदारी घेऊन त्यांना ज्या प्रकारे आता सांगितलं जात आहे की त्यांनी राजीनामा द्यावा, त्यानुसार ते आदेश मान्य करणार आहेत का आपल्या पक्षप्रमुखांचं हे पाहावं लागेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। हे दृश्य आपण पाहतोय, हेच ते प्रकरण आहे ज्यामुळे सूरज चव्हाणांचं नाव आता पुढे आलं आणि त्यामध्ये त्यांना राजीनामा देण्यापर्यंत आता वेळ आलेली आहे। रुपाली बर्वे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, काय सांगाल? अजित पवारांनी आदेश दिलेत, सूरज चव्हाण कधीपर्यंत राजीनामा देतील? नक्कीच आपण पाहत आहोत की काल लातूरमध्ये घडलेल्या संपूर्ण राड्याची गंभीर दखल जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आणि अजित पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की सूरज चव्हाण यांना पक्षाच्या वतीने त्वरित राजीनामा द्यावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। पक्षाने याची गंभीर दखल घेतलेली आहे। काल लातूरमध्ये जो सगळा प्रकार घडला त्या प्रकाराची गंभीर दखल स्वतः अजित पवार यांनी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य कोणतं कदापिही सहन केलं जाणार नाही अशा पद्धतीचा उल्लेख देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेला आहे। आणि याच माध्यमातून पक्षाच्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा हाच एक इशारा खरं तर अजित पवार यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। या संपूर्ण घटनेनंतर खरं तर अजित पवार यांनी आज दिवसभरामध्ये मागील काही तासामध्ये जवळपास 2 ट्विट केलेले आहेत। पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केलेला होता आणि आपल्या पक्षाने आणि आपल्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने वागावं अशा एक सल्ला आणि इशारा सुद्धा त्यांनी खरं दिल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र घडलेल्या या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी थेट सूरज चव्हाण जे युवकचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना राजीनामा द्यावा अशा पद्धतीच्या त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि त्वरित राजीनामा त्यांनी दिला पाहिजे असं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे। आणि पक्ष अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या खपवून घेणार नाही, सहन करणार नाही असा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे। आता अजित पवार यांनी दिलेल्या या संपूर्ण आदेशानंतर सूरज चव्हाण जे ते संपूर्ण या घटनेमध्ये त्वरित राजीनामा कसा देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सध्या सूरज चव्हाण जे ते लातूरमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आणि आता अजित पवार म्हणजे जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या या थेट सूचना असल्यामुळे सूरज चव्हाण यांचं पुढचं पाऊल काय आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अर्थात रुपाली, सूरज चव्हाण यांचं पुढचं पाऊल तर आपल्याला पाहायचंय, मात्र छावाच्या धाडकींना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना हे संपूर्ण प्रकरण तापलंय। आपण असेच सोबत राहा, आपल्याला यापुढे सुद्धा अपडेट आपल्याकडनं घ्यायचे। मात्र तुर्तास एक महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा मी सांगते की राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण जे आहेत त्यांना आता राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेत। या मारहाणीवरती, या संपूर्ण प्रकरणावरती स्वतः सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते नेमकं काय म्हणाले हेही पाहूया। खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलाला आम्ही मारहाण केली। मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे। कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो, परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल, म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।